श्रद्धांजलीचे बॅनर काढायची तयारी ठेवा, कारण की आमचा वाघ परत येतोय, म्हणजे अजितदादा परत येत आहेत. आणि अजितदादा वारले नव्हतेच, ते विदेशात गेले होते. पवार साहेबांनी त्यांना लपवलं होतं, किंवा आपल्या पाठीमागं लोक कसे वागतात किंवा आपल्याबद्दल त्यांच्या भावना काय आहेत हे तपासण्यासाठी अजितदादा काही दिवस अंडरग्राऊंड झाले होते. आता ही गोष्ट मी म्हणत नाहीये, तर अशा सगळ्या गोष्टींची चर्चा सध्या सोशल मीडियावर होते. अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहणं बंद करा, कारण आपले अजितदादा आपल्यामध्ये आहेत आणि लवकरच दादाची एंट्री ग्रँड एंट्री होणार. आता या चर्चा नेमका का होत आहेत, किंवा या चर्चामध्ये काही तथ्य आहे का? अजित पवार जिवंत आहेत का? अजितदादांचा अपघात झाला की घातपात झाला, किंवा अजितदादा परत येणार आहेत का? या सगळ्या प्रश्नांबद्दल सध्या जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा होते. आता अजितदादांच्या मृत्यूबद्दल समाजात एवढी शंका का घेतली जाते, एवढा संशय का व्यक्त केला जातोय, आणि त्यांच्या मृत्यूबद्दल ज्या शंका घेतल्या जात आहेत किंवा संशय घेतला जातोय त्यामध्ये कितपत तथ्य आहे, या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमधून करणार आहेत. त्यामुळं आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर अजितदादांच्या मृत्यूबद्दल ज्या शंका घेतल्या जात आहेत त्यात कितपत तथ्य हे तुमच्या लक्षात येईल. सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सिद्धांत, आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. अजितदादांच्या विमानाचा अपघात झाला आणि त्यात त्यांचं निधन झालं. आता अजितदादांच्या निधनाची बातमी ही सर्वांसाठी धक्कादायक होती, म्हणजे ती कुटुंबासाठी तर धक्कादायक होतीच, पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला या बातमीनं मोठा धक्का बसला. आणि ही बातमी पचवणं, किंवा अजितदादा वारलेत किंवा ते आता हयात नाहीयेत, ही गोष्ट पचवणं सर्वांसाठीच खूप अवघड होऊन बसलंय. म्हणजे ज्या नेत्याला आपण दररोज टीव्हीवर बघत होतो, ज्याची भाषणं ऐकत होतो, ज्याला आपण जाहीर सभांमधून बघितलं, ज्याच्याकडे आपण काम घेऊन गेलो, तो माणूस आज हयात नाहीये किंवा अचानकपणे आपल्यातून निघून गेलाय, ही गोष्ट पचवणं हे सर्वांना जड जात आहे. आणि त्यामुळंच अजितदादा खरंच परत येतील का? ज्या विमानाचा अपघात झाला ते विमान अजितदादांचं नसावंच, त्यामुळे अजितदादा वारलेत ही बातमी खोटी निघावी अशी तुमची आणि माझी सर्वांचीच इच्छा आहे. आता ही तीव्र इच्छा असल्यामुळं आणि आपल्याला ही बातमी डायजेस्ट करायला किंवा पचायला तेवढी सोपी नसल्यामुळं त्यांच्या मृत्यूबद्दल शंका कुशंका उपस्थित होत आहेत. म्हणजे सुरुवातीला विमानात 6 जणांचा मृत्यू झाला अशी बातमी आली, मग 5 डेड बॉडी कशा सापडल्या, यावरूनच आता लोकांमध्ये असा संशय कल्लोळ निर्माण झालाय किंवा अशी अफवा पसरली की 6वा व्यक्ती म्हणजे अजितदादा हे त्या विमानात नव्हते, किंवा त्यांनी त्या विमानातून आधीच उडी मारली होती आणि ते जखमी अवस्थेत कुठेतरी ट्रीटमेंट घेत आहेत. किंवा तो फोटो सुद्धा तुम्ही बघितला असेल की ज्यामध्ये एका बाजूला हिरव्या टेल असलेलं विमान आणि दुसऱ्या बाजूला लाल टेल असलेलं विमान दाखवलं जात आहे, आणि अजित पवार ज्या विमानातून गेले ते विमान क्रॅश झालेल्या विमानापेक्षा कसं वेगळं होतं हे सांगण्याचा त्यातून प्रयत्न होतोय. आता जनतेला एवढा धक्का बसलेला असताना अजितदादांसोबत काम करणाऱ्या किंवा अनेक वेळा त्यांना विधिमंडळात किंवा वेगवेगळ्या कामानिमित्त भेटलेल्या नेत्यांना सुद्धा तो धक्का बसलाय. म्हणजे त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अमोल मिटकरी. आता अमोल मिटकरी अजितदादांच्या निधनापासूनच अनेकदा तुम्ही धायमुकलून रडताना बघितले असतील, किंवा मीडिया समोर अजितदादांच्या निधनाबद्दल ते शंका व्यक्त करताना दिसले, आणि सातत्यानं ते या शंका उपस्थित करतायत. आता त्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही अगदी गुंडाळून बासनात टाकण्याजोगे नाहीत. त्यांचे प्रश्न हे लॉजिकल आहेत. काय आहेत त्यांचे प्रश्न? तर त्यातला पहिला प्रश्न आहे की अजितदादा ज्यावेळी देवगिरी बंगल्यावरून निघाले किंवा ज्यावेळी एअरपोर्टवर आले त्यावेळी एअरपोर्टवरचे किंवा बंगल्यावरून निघाले ते सीसीटीव्ही फुटेज का बाहेर काढले जात नाहीयेत? सुरुवातीला ज्या बातम्या आल्या की जी घड्याळ अजितदादांच्या हातात होती आणि त्या घड्याळावरूनच त्यांची ओळख पटली किंवा त्यांच्या मृतदेहाची ओळख पटली, ती घड्याळ सध्या कुठे आहे? अजितदादांचा पोस्टमॉर्टम केला गेला का? किंवा सुरुवातीला जो वैमानिक विमान चालवत होता असं सांगितलं गेलं, तो वैमानिक विमानात नव्हता असं त्याच्या पत्नीनं सांगितलं, आणि त्यानंतर दुसऱ्या वैमानिकाचा फोटो हा व्हायरल केला गेला किंवा मीडियामध्ये आला. मग हे वैमानिकामध्ये बदल कसे झाले किंवा फोटोमध्ये बदल कसे झाले? किंवा जो वैमानिक हे विमान चालवणार होता तो ट्रॅफिक मध्ये अडकल्यामुळं दुसऱ्या वैमानिकाला विमान चालवण्यासाठी दिलं गेलं असं सांगितलं गेलं. आता या सगळ्या गोष्टीमध्ये सकाळी 7 वाजता किंवा 8 वाजता हे ट्रॅफिक एवढं कसं काय
होतं आणि तो वैमानिक सकाळी 7 वाजता ट्रॅफिकमध्ये कसा काय अडकला हा प्रश्न सुद्धा मिटकरी विचारतायत आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही मिळाली पाहिजेत किंवा त्याची चौकशी झाली पाहिजे अशी माझी सुद्धा भावना आहे. सोबतच श्रीलंकेतली दहशतवादी संघटना LTT ही ज्या प्रकारे लोकांना बॉम्ब बांधून विमानात चढवत होती आणि विमान उडवून देत होती किंवा वेगवेगळ्या ठिकाणी फिदाईन म्हणजे सुसाईड बॉम्बरच्या माध्यमातून हल्ले होतात, तसा हल्ला या वैमानिकाच्या बाबतीत केला गेला का? म्हणजे त्या वैमानिकाच्या अंगाला बॉम्ब गुंडाळून त्याला हिप्नोटाईज करून विमानात बसवलं गेलं का? अशा शंका अमोल मिटकरींकडून सातत्यानं उपस्थित होत आहेत. सोबतच विमानात बॉम्ब ठेवला गेला होता का आणि विमानाचा स्फोट 2 वेळा कसा झाला अशी शंका बजरंग सोनवणेंनी उपस्थित केली. सोबतच वडेट्टीवार असतील किंवा संजय राऊत असतील या नेत्यांनी सुद्धा अजितदादांच्या निधनाबद्दल अनेक शंका कुशंका ह्या उपस्थित केल्यात. आता विचार करा, जनता एका बाजूला धक्का बसलेल्या परिस्थितीत आहे, म्हणजे त्यांना अजितदादांच्या निधनानं मानसिक धक्का बसलाय, त्यांना ही बातमी पचवणं शक्य होत नाहीये आणि दुसऱ्या बाजूला काय होतंय तर नेत्यांना सुद्धा ती पचवणं शक्य होत नाही आणि ते मीडियामधून वेगवेगळ्या शंका कुशंका व्यक्त करतायत, संशय व्यक्त करतायत. आता ते व्यक्त करण्याचा त्यांना अधिकार आहे, पण या दोन्ही गोष्टी म्हणजे नागरिकांना बसलेला धक्का आणि नेत्यांच्या शंका या दोन्हींचं मिश्रण होऊन जनतेच्या मनात एक वेगळ्या प्रकारची भावना निर्माण होते आणि त्यामुळे या दोन्ही गोष्टी मिक्स झाल्यामुळं अजित पवार जिवंत असतील का किंवा ते त्या विमानात नव्हतेच का किंवा त्यांचा घातपात झाला अशा संशयांना वाव मिळतो किंवा अशी चर्चा जनतेमध्ये होत राहते. आता अजित पवारांचा जो मृत्यू आहे तो अपघात होता की घातपात होता याबद्दल आत्ताच कोणत्या तरी कन्क्लुजन पर्यंत पोहोचणं हे अगदी प्रीमॅच्युअर असणार आहे, कारण की CIDचे असेल किंवा फॉरेन्सिकचे असेल अशा अनेक चाचण्या आणि तपास या निमित्तानं होतोय आणि त्यासाठी त्या विमानाचे सांगाडे सुद्धा फॉरेन्सिकनं स्वतःच्या ताब्यात घेतलेत. आता या चौकशीमधून या सगळ्या गोष्टी समोर येतील, पण एक गोष्ट आपण मान्य केली पाहिजे की अजित पवार देवगिरीमधून निघाल्याचं जे CCTV फुटेज असेल किंवा विमानतळावर ते पोहोचल्याचं CCTV फुटेज असेल, हे सगळे फुटेज लवकरात लवकर जर मीडियामध्ये व्हायरल झाले किंवा समोर आले तर या शंका काही प्रमाणात थांबतील असं मला वाटतं. सोबतच विमानाचा ब्लॅक बॉक्स हा सापडलेला आहे, त्यामुळं त्या ब्लॅक बॉक्स मधून नेमकं काय समोर आलंय, वैमानिकांमध्ये जे शेवटचं संभाषण होतं ते संभाषण काय होतं, या सगळ्या गोष्टी या तपशीलवार मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवल्या गेल्या पाहिजेत आणि यामधून जे संशयाचं धुकं निर्माण झालंय किंवा ज्या शंका घेतल्या जात आहेत त्या शंकांचं त्या प्रश्नांचं निरसन व्हायला सुरुवात होईल आणि त्यामुळं सरकारनं या गोष्टी लवकरात लवकर समोर आणून या लोकांच्या शंकांचं निरसन करण्याची गरज आहे. आता हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? अजित पवार वेगळ्याच विमानात होते किंवा ते वारलेच नाहीयेत किंवा ते जिवंत आहेत असं तुम्हालाही वाटतं का? हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच अजित पवारांचा अपघात हा खरंच अपघात होता की घातपात होता याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल, हे विश्लेषण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.